आत्ताची मोठी बातमी ती राज्यासाठी पुढचे 3 ते 4 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। राज्यासाठी पुढचे 3 ते 4 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत। 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे काही भागांमध्ये वाहणार आहेत। विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार आहे। तर मुंबईतल्या किंग्स सर्कल परिसरामध्ये आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। रुपाली, काय आत्ताची परिस्थिती आहे? मुंबईसाठी आज अलर्ट देण्यात आला आहे, मुंबईतही आज मुसळधार पाऊस बरसणार आहे। सुवर्ण, सध्या मी सायन परिसरामध्ये आहे आणि मुंबईमध्ये मुसळधार पाऊस खरं तर रात्रीपासूनच सुरू झालेला आहे आणि त्याच्याचमुळे आपण पाहत आहोत की या ठिकाणी दिवसभर रात्रभर झालेल्या पावसामुळे आणि दिवसभर होणाऱ्या पावसामुळे हवामान खात्याने खरं तर अलर्ट दिलेला आहे की नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडायचं आहे। आणि आपण पाहत आहोत की खरं तर जशा पद्धतीने आत्ता आपण पाहतो की ढगांची गर्दी झालेली आहे, काळे कुट्टे ढग मुंबईमध्ये सर्वत्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याचाच एक आपण म्हणू शकतो की दिवसभर आज मुसळधार असा पाऊस पडणार आहे। मुंबईमध्ये मुंबईकरांनी खरं तर काळजी घेण्याची खूप जास्त गरज आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर दक्षिण मुंबईकडे जाणारा हा जो रस्ता आहे, याच रस्त्याच्या पुढे काही इमारती आहेत, टोलेजंग इमारती आहेत, मात्र दृश्यमानता कमी झालेली आहे। काळ्या ढगांची गर्दी झाल्यामुळे समोर ज्या इमारती आहेत त्या आपल्याला खरं तर दिसत नाहीयेत आणि अशाच पद्धतीचं वातावरण मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। रात्रीपासून सुरू झालेला पाऊस आहे सुवर्ण आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे किंवा मग गाड्या स्लिप होऊ नये यासाठी म्हणून खरं तर गाड्या देखील त्याचा जो वेग आहे तो देखील मंदावलेला आहे आणि आपण पाहतो की दक्षिण मुंबईकडे जाणारी जी वाहतूक आहे प्रामुख्याने ती मात्र आता मंदावल्याचं पाहायला मिळत आहे। आणि रुपाली, एकंदरीत वाहतुकीवर परिणाम आता दिसायला लागलेला आहे। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।